वाजता आपण मुकेश गायकरला देऊया त्याच्या कार्याबद्दल सुंदर ट्रॉफी, थंड पेय, किशोरजी चौधरी साहेब, आत्मारामजी भोईर साहेब आणि आमचे भाऊजी संतोषजी भाऊ, आपण पण या तिन्ही मान्यच्या शुभ हस्ते आपण 3 बक्षिसे देतोय. टाळ्यांचा गजर करा मुकेश गायकर साठी. फॅन्टॅस्टिक बॅटिंग अँड बॉलिंग असो अष्टपैलू कामगिरी करणारा शिल्पकार ठरला मुकेश गायकर मागच्या सामन्याचा निंबोली विरुद्ध. थंड पेय मिरिंडा आणि कुछ मिठा हो जाए, गोड गोड खा जरा. फार कडवट बॅटिंग केली, कडू झालं असेल, आता गोड खायचंय तुम्हाला मुकेशजी. अधे चौधरींची सुद्धा कृपा आणि संदीपजी चौधरी म्हणजे दोन्ही पण दानभाव त्यांच्या काकडपाडा काकडपाडा दानभाव. चला नवीन सामना आपण पाहतोय. फिल्डिंग साठी उतरलाय आई गावदे स्पोर्ट्स वावेगर, ज्यामध्ये ऋषी शेलार, एक जबरदस्त क्रिकेटर प्रिन्स ऑफ वावेगर, रन मशीन ऑफ वावेगर, आणि त्याच्या समोर असेल आपल्या टिटवाळा परिसरातील केजी स्पोर्ट्स रायते संघ. तो सुद्धा ह्या हंगामध्ये उभारी घेऊ पाहतोय. सामना कसा असेल, पहिली इनिंग कशी असेल आपण नक्कीच पाहणार आहोत. परंतु प्रेक्षकांची ही बघा फार मोठी गर्दी आहे. चहू बाजूला प्रेक्षक या रानमाळातल्या क्रीडा नगरावरती पाहतो आपण, क्रीडा नगरीवरती पाहतो आपण. कोसले या ठिकाणी स्पर्धा रंगत असताना छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोसले या ठिकाणी रंगणारी स्पर्धा. आणि बरोबर मित्रांनो 12 वाजलेत. एकदा आवाज द्या, मी म्हणतो तसा. आज शिवजयंती आहे, बरोबर? एकदा बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की. सरपंच किरणजी चौधरी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा आपण एकदा सन्मान करूया. आपल्या मान्यवरांची मांदियाळी होत असताना त्या पण मान्यवर माईचे उपदार शाल देत असताना माईचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण राहण्यासाठी सन्मान चिन्ह देत आहेत दिलविजय पालवी साहेब किरणजी चौधरी साहेबांना या आपल्या व्यासपीठावर. सलामीचे फलंदाज आलेत, फिल्डिंग सुद्धा लागलेली आहे. पहिल्या इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल आपल्याला ऐकवतील प्रसन्न चव्हाण सर कमेंट्री बॉक्स मधून. धन्यवाद. थँक्यू सो मच वन्स अगेन. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या रात्रीच्या सत्रामध्ये. जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ कोसले आयोजित सरपंच चषक 2020 हे दिग्न पर्व. अक्रतुंड महाकाय सूर्यकोडी समप्रभा निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपतींच्या चरणी त्रिवाळ माझा मुजरा अर्पण करून तालुका कल्याण समालोचन कक्षातून मी प्रसन्न चव्हाण पुन्हा एकदा सर्वांना प्रेमाचा आणि मानाचा जय शिवराम देतोय. मित्रांनो, मासला होती सुरुवात. पहिलाच बॉल, पहिल्या बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेटला क्लिअर करत हरेश शबाट मधून आसिक्स. स्ट्रॉंग आहे.
केजी स्पोर्ट्स रायते संघाची पहिल्याच बॉलवरती हा सिक्सर पाहायला मिळतोय. षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 6 या आकड्यावर. तेजस आणि त्याच्या जोडीला हरीश. सध्याच्या अंगामध्ये हरीशचा फॉर्म अगदी फार चांगला, ज्याप्रमाणे ऋषीचा फॉर्म अगदी चांगला आहे त्याचप्रमाणे हरीश देखील फार चांगल्या टच मध्ये आपल्याला या समस्त हंगामध्ये पाहायला मिळतोय. ऋषी एक असा खेळाडू आहे ज्याला कमबॅक फार चांगलं करता येतो. लँड अँड लेन वरती कंट्रोल, त्यासोबतीला तिखट गोलंदाजी ओळख आहे ऋषीची. ऑन साइडला टर्न केला, पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन्स अगेन चौकार, 4 धावांसाठी गुड स्ट्रोक. कमबॅक करणं गरजेचं राहणार आहे. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला स्ट्रोक तर लाच जवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक, बॅटर हरेशच्या बॅट मधून आलेला A1 क्वालिटीचा दमदार चौकार. पहिल्या बॉलवरती सिक्सर, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. हरीश चौफेर फटकेबाजी करतोय. कॅप्शॉट सिलेक्शन त्याच्या वतीने करण्यात येत आहे. जबरदस्त कामगिरी हरीशच्या वतीने आपण नेहमी पाहिली आहे या संपूर्ण हंगाममध्ये. यंदाचा हंगाम हरीशने गाजवलाय. बाट फार चांगली बॅटिंग त्याच्या वतीने आपण पाहिली आहे. दुसरीकडे ऋषी शेलार ॲज अ आयकॉन, शहापूरमध्ये देखील या खेळाडूची भरपूर मोठी चर्चा आहे. फक्त शहापूर नव्हे तर समस्त टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आणि सचिनजी खोडके सरांच्या वतीने स्पेशली ऋषी आणि वावेगर संघाला देखील शुभेच्छा आल्यात. यावेळेस कव्हरच्या दिशेला कॅच कंप्लीट, बडी मछली जाल में ट्रॅप, आणि त्या ट्रॅप मध्ये एक मोठा मासा गळायला लागलाय. फलंदाज बाद हरीश, बॅक टू दी पवेलियन. मैदानावरती जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. आणि त्यानंतर आता फार चांगली आपल्याला पाहायला मिळतीये ती मात्र बॉलिंग. कल्पेश नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळेल. फार चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. स्मॉल बट इफेक्टिव्ह इनिंग, छोटासा कॅमिओ खेळून मैदानाच्या बाहेर 4 बॉलमध्ये 14 धावा ठोकून हरीश मैदानाच्या बाहेर जातोय. ऋषीचा कमबॅक झालाय आणि आता कल्पेश आपल्याला पाहायला मिळतील नवीन बॅटर. कल्पेशच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं. आणि तिसऱ्या क्रमांकावरती त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला तेजस पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवरती ऋषी पुन्हा एकदा तयार. ऋषीच्या खांद्यावरती देखील फार मोठी जबाबदारी आहे. सामना 5 ओव्हरचा असेल, 5 ओव्हरची मॅच, त्यामुळे धावा बनवणं अतिशय महत्वाचं आहे. पहिल्या 3 बॉलवरती 14 आल्या, तर 4थ्या बॉलवरती विकेट आली. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका जरी आला तरी धावसंख्या 15+ एक चांगलं टोटल असेल. ऑन साइडला टर्न केलाय, स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये मिस्टेक झाली आहे फिल्डरच्या वतीने आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्झॅक्टली बॉल थोडासा डायव्हर्ट झालाय, फिल्डर थोडेसे मिसजस्ट झालेत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, मिडविकेट लागले करत 4. जवळचे मित्र राज कशिवले यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. कुरडप्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डरच्या वतीने थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळेल. जो मात्र बॉल आलाय डॉट, आणि डॉट बॉलने आपण पाहू शकतो षटकाची होती सांगता.
पहिलं षटक समाप्त होईल. पहिल्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जे मात्र 18 या आकड्यावरती 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. पहिला मोठा धक्का बसला हारेसचा, मात्र त्यानंतर कल्पेश बॅट मधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. फार चांगली बॅटिंगनं सुरुवात केली आहे रायते संघाने. एक विकेट जरूर आलाय, मात्र सुरुवात जी मात्र फार चांगली पाहायला मिळते केजी स्पोर्ट्स रायते संघाची. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त झालं. धावसंख्या फलकावरती 18 एका गड्याच्या मुंबईमध्ये. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आणि प्रतीक आता आपल्याला पाहायला मिळतील. प्रतीकच्या माध्यमातून कशी कामगिरी होईल पाहणं अतिशय महत्वाचं आहे. इंटरेस्टिंग मॅच आहे, इंटरेस्टिंग मॅच रंगेल यात ती मात्र शंकाच नाहीये. त्यावेळेस बॅटची एज थर्ड मॅन मध्ये फिल्डर पाहायला मिळतात. फार चांगली फिल्डिंग त्यांच्या वतीने पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती स्थिरता धारण करत असताना आपल्याला पाहायला मिळते. फलकावरती धावा असतील 18. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तेजसला पण पाहतोय. थोडस निगल आपल्याला नेहमी पाहायला मिळतो ज्यावेळेस अंडर फ्लड लाईट तुम्ही खेळता. आणि अगदी आपल्याला पाहायला मिळतोय त्या खेळाडूला देखील थोडीशी इजा होत असते. वातावरण थंड असतं मनोज सर, त्यामुळे वॉर्मअप केला नाही तर मात्र अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला नक्की पाहायला मिळतात. त्यामुळे प्रॉपर वॉर्मअप करणं देखील तितकंच गरजेचं आम्ही नेहमी उल्लेख करतो. वॉर्मअप फार महत्वाचा आहे. बॉडी गरम होईल ज्यावेळेस त्यावेळेस तुमच्या वतीने चांगला परफॉर्मन्स होईल. अन्यथा कधी कधी असं होतं की स्ट्रेचिंग तुम्ही करत नाही आणि त्यामुळे मांसपेशी में खिंचाव जी आपण म्हणतो. येस येस रिटायर्ड हर्ट. बॅट्समन नवीन बॅटर मैदानावरती वैष्णव पाहायला मिळतील. फलंदाज हरेश बाद झाले, त्यानंतर रिटायर्ड आर्टच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तेजस अखेरीचा अंत झाला, मात्र तेजस पुन्हा एकदा देखील येऊ शकतो. येस डेड बॉल मृतो चेंडू पाहायला मिळतोय. प्रतीक बॉलिंग ट्रॅक वरती तयार. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज पाहायला मिळतील. वैष्णवच्या वतीने मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न एक्झॅक्टली मैदानावरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ते होत असताना बाद विकेटचं होत असताना पतन वैष्णवच्या खेळीचा अंत. नवीन बॅटर निलेश आपल्याला पाहायला मिळतील. निलेशच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न त्याला पालवी फोडली होती, ती म्हणजेच फलंदाज हरीशने. पहिल्या 3 बॉलवरती 14 धावा खर्च केल्या गोलंदाज ऋषीने. आणि मैदानावरती थोडस जबरदस्त कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. मी थोडंसं यासाठी म्हणतोय, त्यानंतर देखील विकेट आल्यानंतर धावा आल्यात आणि एक्झॅक्टली आपल्याला तेच पाहायला मिळालं. डॉट बॉल नंतर विकेट पाहायला मिळते. गोलंदाज तयार होत असताना प्रतीक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज.
यावेळेस देखील मिड ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. संजय पाहायला मिळतील बॉलला चेस करण्यासाठी. एक्झॅक्टली लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होईल. लॉंग मध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 19 पाहायला मिळेल. 19 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट दाखवण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 20 धावा धाव फलकावरती. प्रतीक पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर आली व्हाईट बॉल. यावेळेस देखील बॉल हवे मध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतात. कॅचची संधी निर्माण झाली. कॅच कंप्लीट होईल. फलंदाज होतील बाद. कल्पेश शकईचा अंत. कल्पेश बॅक टू दी पवेलियन. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस आपल्याला पाहायला मिळेल. एक फार मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधील. तेजस वरकुडे टाकू म्हणून सुपरिचित असणारा खेळाडू आहे. फार चांगलं क्रिकेट तेजस सोबतीने आम्ही नेहमी पाहिलं. एक किस्सा आठवतो, कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये 6 बॉल मध्ये 6 सिक्सर मारायचा एक प्रयत्न होता त्याचा. समोर देखील आपल्याला पाहायला मिळतील त्याचाच कंट्री कझन होता, त्याच्या संघामध्ये खेळणारा. आय थिंक जयेश होता. 5 बॉल मध्ये 5 सिक्सर तेजसने मारले. 6व्या बॉल वरती 6 बॉल 6 सिक्सर साठी देखील त्याला 10,000 रुपयाचं पारितोषिक होतं. मात्र 10 + 10 20,000. येस 20,000चं पारितोषिक. फुलटॉस बॉल होता, त्याने तो फक्त प्लेस केला. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. फटका दमदार पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला. सीमा पलीकडे तेजसच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा हा दमदार चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 24 धावा पाहायला मिळेल. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. यावेळेस देखील विषयपणे लॉक करण्याचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. बघता बघता मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 26 धावा धाव फलकावरती असतील. जबरदस्त मैदानावरती आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. केजी स्पोर्ट्स रायते संघाच्या वतीने जरूर त्यांचे विकेट गेले तरी देखील मैदानावरती जी गती आहे धावेंची ती जबरदस्त पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 समाप्त. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 26 धावा धाव फलकावर. बॉलिंग ट्रॅक वरती ऋषी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. ऋषी असा खेळाडू आहे ना, एक ओव्हर जरी त्याची महागात गेली दुसऱ्या ओव्हर मध्ये तो डेफिनेटली कमबॅक करतो. ॲज अ आयकॉन फार मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूची आम्ही वर्णी पाहिली आहे. अगदी जवळून या खेळाडूचं क्रिकेट आम्ही पाहिलंय. शून्यापासून जग निर्माण केले या खेळाडूने.
यावेळेस देखील मैदानावरती थोडीशी मिस्टेक होत असताना पाहायला मिळते. एक्झॅक्टली वाईट बॉल, वाईट +1 2 धावा फलकावरती होतील आड आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 28 धावा धावफलकावरती असतील. 28 ऑन द बोर्ड, 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. वाईट +1 स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तेजसला आपण पाहतोय. आयकॉन वर्सेस आयकॉन, फार चांगलं खेळ दोन्ही खेळाडूंच्या वतीने आपण पाहिलंय. ऋषी विरोधामध्ये तेजस. आता हे बॅटल बघायला मजा येईल. ज्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला नेहमी पाहायला मिळतो या दोघांच्या वतीने. आता बघूया कुठला खेळाडू कुठल्या खेळाडूवरती वरचढ ठरतोय. स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन. डॉट बॉलची होत असताना आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र समाप्ती. पहिला बॉल वाईड, वाईड वरती सिंगल म्हणजे 2 धावा फलकावरती आड झाल्या. त्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळेल एक बॉलचा खेळ झाला. एक बॉल वरती 2 धावा खर्च, त्या देखील एक्स्ट्राच्या स्वरूपामधील. आपण पाहू शकतो फिल्डिंग मध्ये थोडीशी प्लेसमेंट होत असताना शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगचा खेळाडू आता लॉंग लेग मध्ये पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू डीप मध्ये होता, तो आता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहायला मिळतोय. लॉंग लेग मध्ये एक फिल्डर, मिड विकेट मध्ये एक फिल्डर, काउस कॉर्नर मध्ये एक फिल्डर, लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये फिल्डर. आणि यावेळेस देखील मैदानावरती आपण पाहू शकतो आला बॉल डॉट. फलक पाहायला मिळतोय जो मात्र अस्थिरता धारण करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 28 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती 2 आल्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. 2 निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल होता, मिस हिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये, कॅचची संधी आणि संधीचं सोनं करण्यामध्ये यश संपादित केलंय. डीप मध्ये फिल्डर होते रोहित आणि रोहित पद्धतीने डीपला गेलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. तेजस बॅक टू दी पवेलियन. सुदेशला आपण पाहतोय. धावा देखील बनतायत. मैदानावरती विकेटचं पतन देखील होतोय. केजी स्पोर्ट्स रायते संघासाठी दोन्ही मी म्हणेल समीकरण पाहायला मिळतात. कमबॅक करण्यासाठी इथून एक पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे, कारण ऋषी सारखा खेळाडू ज्यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती असतो मैदानावरती थोडासा टेंटेटिव्ह अप्रोच घेऊन तुम्हाला चालणार नाही. तुम्हाला इथून पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली मैदानावरती कशी कामगिरी होईल ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. निलेश अजून देखील मैदानावरती आहेत आणि जोपर्यंत निलेश आहे तोपर्यंत धावा बनतील हे प्रत्येकाला माहिती आहे. बघूया कशी कामगिरी होईल. आतापर्यंत जर विचार केला तर 2.3 षटकांची होती समाप्ती. अर्धा पल्ला वरचा गाठला गेला, अर्धा पल्ला अजून शिल्लक आहे. 15 बॉलचा खेळ झाला. 15 बॉलचा खेळ अजून शिल्लक पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 28. यावेळेस देखील स्विच हिट केलाय. स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. मैदानावरती सुदेश आणि सुदेशच्या बॅट मधून निघाला तगणीच्या ज्वाळा. बाहेर पडेल आतोपेचा गोळा. 4 धाब्यांसाठी चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरकत असताना 32 धावा धाव फलकावर. यावेळेस देखील क्रॉसबॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय लॉंग ऑनच्या दिशेला. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. डीप मध्ये रोहित पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग नॉन स्ट्रायकिंग एंड वरती हा थ्रो आहे. एक्झॅक्टली आपण पाहू शकतो एकदम कम्प्लीट एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 33 बॉल झालेत 5. धावसंख्या 33 पाहायला मिळेल. कमबॅक करणं फार गरजेचं आहे. तो कमबॅक होईल का? बॉलिंग ट्रॅक वरती असणाऱ्या ऋषीचा पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा
थोडीशी महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ऋषीच्या वतीने, मात्र त्यानंतर कमबॅक करणारी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज प्रतीकच्या वतीने पुन्हा एकदा ऋषी या मध्ये देखील फार चांगली गोलंदाजी करत होता. यावेळेस बॉल हवेमध्ये कॅच झाली, कंप्लीट फलंदाज झाले बाद. विकेटचं होत असताना पतन, मोठा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना केजी स्पोर्ट्स रायते संघाला फलंदाज होतील बाद, विकेटचं पतन. सरपंच चषक 2025. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती 33 धावा पाहायला मिळतील. 33 ऑन द बोर्ड. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात संदेशच्या वतीने कशी कामगिरी होईल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. चला, ईस्ट स्टार कोसले आणि कोंढेरी संघ लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. ईस्ट स्टार कोसले आणि कोंढेरी टॉस साठी रिपोर्टिंग करा. पुढील मॅच आपली असेल जी पहिल्या फेरीती मला वाटतंय शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सो लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. 33 3 षटकांच्या अखेरीस 33 धावा धावफलकावरती. संदेश बॉलिंग ट्रॅक वरती आणि आता स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस ऑन साइड ला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. फिल्डर बने दर्शक और दर्शक बने दीवाने. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. सरपंच चषक षटकार. जबरदस्त सिक्सर पाहायला मिळतोय. षटकार आलाय. संदेशच्या विरोधामध्ये पहिल्या बॉल वरती जो सिक्सर आलाय ना, थोडीशी चिंता वाढवली वावेकर संघाची. आणि मैदानावरती कशी कामगिरी होईल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. जबरदस्त आपल्याला स्ट्रोक पाहायला मिळाला. सिक्सर आलाय. आणि या मॅच मध्ये जवळपास 2 बॉल, एक बॉल फुटला आणि दुसरा बॉल हरवलाय. आणि कदाचित मॅच बॉल देखील आलाय. सिक्सर आलाय. चिंता वाढली असेल वावेकर संघाची. आणि दुसरीकडे जर विचार केला तर मात्र कमबॅक होईल का ते देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. यावेळेस देखील ऑफस्टंपच्या बाहेर शफल झालेत. ऑन साइडला टर्न केल्या, बॉलला फेकून दिलाय. ही बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी हा चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या 43 43 धावफलकावरती पाहायला मिळतील. सुरेख बॅटिंग मैदानावरती करत असताना आपल्याला सुदेश पाहायला मिळतात. 7व्या क्रमांकावरती आले. ऍज खऱ्या अर्थानं फार चांगली कामगिरी त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. ऍज अ टेलेंडर, ऍज अ फिनिशर मैदानावरती सुदेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 गडी बाद झाल्यानंतर आलेत. स्विचिटचा प्रयत्न जरूर होता मैदानावरती. आपण पाहू शकतो आलाय बॉल डॉट, 6 4. त्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल.
कमबॅक होईल का ते देखील पाहणं तितकंच गरजेचं होतं. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेट मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील ऋषी. एक्झॅक्टली मैदानावरती आलेली सिंगल धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोहोचली. बघता बघता आपल्याला पाहायला मिळतील 44 44 या आकड्यावर. चौथं षटक प्रगती पदावरती फार चांगली मैदानावरती फलंदाजी आपल्याला केजी स्पोर्ट्स रायते संघाच्या वतीने पाहायला मिळते. वावेकर संघाला कुठेतरी आता धावेंवरती थोडंसं लगाम लावावं लागेल. रायते संघाची फार चांगली आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र गोलंदाजी आहे. स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. मयुरेशच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा दमदार चौकार पाहायला मिळेल. 4 धावा. धावा भरपूर बनल्यात. जर विचार केला, आज कम्पेअर केलं विकेट्स आणि विकेटच्या सोडीला धावा त्या देखील बनल्या जात आहेत. ही डेप्थ सांगते की जी स्पोर्ट्स रायते संघाची. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. मिसिट पाहायला मिळतोय मयुरेशच्या वतीने. स्ट्रायकिंग एंड वरती अथ्रू आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 50 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानावरती 4 देखील समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला 50 पाहायला मिळेल. 50 ऑन द बोर्ड. चला, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. चार षटक, धावसंख्या 50. अजून देखील या वीस मिनिटं परफेक्ट झाले. बॉल बाहेर गेले होते ते देखील वेळ आपण कॅन्सल केली. एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. वावेगर संघ हे विनंती असेल. षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळेल. 4 समाप्त होईल. धावसंख्या 50 या आकड्यावरती पाहायला मिळेल. संजय पाहायला मिळतील. संजयच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. संजय पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. कशी कामगिरी असेल पाहणं महत्वाचं. यावेळेस देखील बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. एक्झॅक्टली येस, नो बॉल. लाईनच्या बाहेर, खेळपट्टीच्या बाहेर बॉल लँड करतोय. नो +1. एकूण 2 धावा म्हणजे पुढचा बॉल फ्रीटचा असेल. आता रेंज शेडिंग करायची सुवर्ण संधी मयुरेशकडे देखील आहे आणि मयुरेशकडे देखील गुणवत्ता टासून टासून भरली आहे. फार चांगलं क्रिकेट नेहमी आम्ही पाहिलंय मयुरेशच्या वतीने. असा मयुरेश आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया मयुरेशच्या वतीने कशी कामगिरी असेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 52. नो बॉल पाहायला मिळतोय पहिलाच. यावेळेस देखील पंचांकडे अपील मात्र फ्रीटचा बॉल आहे. फ्रीटच्या बॉलवरती तुम्ही अपील करू शकतच नाही. तुम्हाला आउट देण्यात येणारच नाहीये. लेग बायशी एकदा बाद. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 53. संजय एक असे खेळाडू आहेत ना, ज्या खेळाडूकडे अनुभव फार आहे. अनुभवाची शिदोरी नेहमी तो खोलत असतो. यावेळेस थोडासा मिसहिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच कंप्लीट होईल. फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. अजून एक मोठा धक्का बसतोय. फलंदाज मयुरेश, फलंदाज सदेश बॅक टू दी पवेलियन.
53 धावा धाव फलकावरती. विकेटचं पतन होत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय, मात्र धावांचा जो ग्राफ आहे तो ग्राफ देखील वरती येत असताना पाहायला मिळेल. सो गुड पीस ऑफ बॅटिंग, फार चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वावेकर विपक्ष केजी स्पोर्ट्स रायते अशी ही मॅच. पुढील मॅच कुंडेरी विपक्ष कोसले अशी आपल्याला लढत पाहायला मिळेल आणि फार बिग बॅटल आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. यात मात्र शंका नाही, फार मोठी लढत आहे. यावेळेस देखील मैदानावरती मिस्टेक पाहायला मिळते. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र पुढे सरकत असताना 54 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. एक्झॅक्टली फटका दमदार पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, लांबच लांब दूरच दूर फेकून दिल्या बॉलला सीमा पलीकडे आलेला दमदार सिक्सर. लाखाचं बक्षीस क्रिकेट संघांना संधी देणारा, क्रिकेट संघांना संधी देणारा. सिक्सर आलाय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 60. चला कोंडेरी संघ लगेच टॉस साठी उपस्थिती दाखवायची आपल्याला नम्रतेची विनंती. ईस्टर कोसले संघ आपण देखील उपस्थिती दाखवायची आपल्याला देखील नम्रतेची विनंती असेल. यावेळेस देखील हॅमर करण्यात आलाय जरूर. लॉंग ऑनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. 61 ऑन द बोर्ड. बॉल झालेत आतापर्यंत आपण पाहू शकतो, जे मात्र 4. धावसंख्या 61 पाहायला मिळेल. अजून 2 बॉलचा काही शिल्लक आहे. या 2 बॉलवरती कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. आपण सातत्याने उल्लेख करतो. क्रिकेट अनिश्चित अवका केले यार प्रेक्षण केल्या. यावेळेस देखील स्ट्रोक दमदार पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डरच्या डोक्यावरून फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई ईद चेरन. चला कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी संघ लगेच रिपोर्टिंग करायचंय ही विनंती असेल. ईस्टर कोसले संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. सदुसष्ट धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. फार सुरेख अशी सुरुवात मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील अजून एक दमदार स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल सो ऑल इज वेल. षटकाची होती सांगता. षटक क्रमांक 5 मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 73 73 धावा 74 74 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. आमचे अत्यंत जवळचे मित्र वेल्वेट व्हॉइस ऑफ कोंडेरी, अर्थातच टिटवाळ्याचा गोड आवाज विश्वास केणे सर आपल्या सोबत जॉईंट होत असताना पाहायला मिळतील. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. चला लगेच आपण टॉस देखील करतोय. भाऊजींच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत आणि पप्पू दादा पालवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आणि चला पप्पू पालवी साहेबांचे दोन्ही चिरंजीव इन ऍक्शन मध्ये आम्हाला आमचे अत्यंत जवळचे मित्र विशू पाहायला मिळतील. चला 5 ओव्हरची मॅच आहे. चला कॉल असेल विश्वासचा. सरपंच चषकाचा कॉल पडला 38 म्हणजे टॉस जिंकला. ईस्टर कोसले संघाने विनंती असेल मान्यवरांना आपण आसनस्थ व्हायचंय. सर्वप्रथम अभिनंदन. स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळत आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. समोर कोंडेरी सारखा एक बलाढ्य संघ. किती धावांपर्यंत म्हणजे टॉस जिंकला डिसिजन कळवायचं. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण घेणार. माहितीच होतं तुम्ही फिल्डिंग घ्याल, कारण तुमचा ट्रेडिशनल जो निर्णय असतो तो फिल्डिंगचा. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? असं काय टार्गेट सेट नाही केलेलं. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू.
ॲज अ ऑर्गनायझर भरपूर साऱ्या गोष्टी असतात ज्यांची काळजी घ्यावी लागते. आज स्पर्धा थोडी उशिराने सुरू झाली, यामागे देखील टेक्निकल इश्यू होते, मात्र त्या सगळ्या गोष्टींना सावरून आज तुम्ही इन ॲक्शनमध्ये आहात. प्रॅक्टिस बरोबर आहे का? प्रॅक्टिस थोडी कमी, कारण कोणाला टाईम भेटत नाही, सर्व जॉबला. काय सांगाल, हा संपूर्ण हंगाम तुमच्यासाठी कसा राहिला आहे? हंगाम हा चांगलाच राहिलाय, तर प्रॅक्टिससाठी अजून चांगला हंगाम गेला असता. क्या बात आहे. मॅचसाठी शुभेच्छा. आपण आमचे अत्यंत जवळचे मित्र विशू यांच्याकडे येतोय. विशू, जर तू टॉस जिंकला असता तुझा डिसिजन काय होता? नाही, जर टॉस जिंकला तर आम्ही देखील क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, कारण की डीप फॅक्टर आहे आणि इथे मात्र चेस करताना कुठेतरी डिफिकल्टीज येऊ शकतात. आधीच्या मॅच तर पाहिल्या नाही, परंतु मला वाटतं जितक्या मॅच पाहिल्या त्या अनुषंगाने रजनी क्रिकेटमध्ये कुठेतरी चेसिंग थोडीशी हार्ड असते. अवघड स्विचिंग असते. काय सांगशील ओव्हरऑल तुझा सीझन आणि तुझ्या संपूर्ण टीमचा सीझन कसा राहिला? खरं तर ॲज अ कॉमेंटेटर मला वाटतं 100हून अधिक टुर्नामेंट झाल्या या हंगामध्ये. नक्कीच माझ्या संघाला कधी सपोर्ट करण्याची संधी मिळाली नाही आहे. आज देखील डे करून आता आज स्वतःहून नाईट मॅचसाठी आलो आहे. 100% एफर्ट देईल टीममध्ये म्हटलं तर. आय थिंक सो मागील स्पर्धेमध्ये माझ्या संघाने चांगला परफॉर्मन्स केला होता. आय थिंक सो फायनलमध्ये पोचले देखील होते. महादो सिरीजचा मान देखील सुजित पावशेने पटकावला होता. थोडासा स्ट्रगल सुरू आहे, परंतु चांगला एफर्ट देण्याचा जरूर प्रयत्न आम्ही करू. क्या बात आहे. स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. नक्कीच टॉस वन बाय टीम ईस्टार कोसले, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू सो मच. आपण बोलणार आहोत पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला. सामना देखील सुरू आहे आणि आपल्या सोबतीला जॉईंट होतील पुन्हा एकदा मनोज सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. उपस्थित सर्व मायबा प्रेक्षक, उपस्थित मान्यवर आणि ओम साईज मूवीजची जोडले गेलेले लाईव्ह स्ट्रीमिंग पाहणारे प्रेक्षक सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहताय ग्रामस्थ मंडळ कोसले आयोजित सरपंच चषक 2026 ही स्पर्धा आणि स्पर्धेचा आजचा पहिला दिवस सुरू असताना मैदानामध्ये एक चांगला सामना सुरू आहे. 74 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी सुद्धा पाहतो आपण आलेली. संजय शेलार आणि ऋषी शेलार अशी नावाजलेली जोडी आई गावदे स्पोर्ट्स वावेकर संघाकडून. आणि कम्स टू अटॅक पहिला गोलंदाज असेल मयुरेश केजी स्पोर्ट्स रायतेकडून. दोन्ही संघांना शुभेच्छा. आमच्या ग्रामस्थांच्या वतीने, सरपंच दिलीपजी पालवी साहेबांच्या वतीने, स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ वासुदेवजी भोईर, महेंद्र गोतारणे, सुनीलजी दळवी या सर्वांच्या वतीने शुभेच्छा. चेंडू पहिलाच बाहेर टाकण्याचा प्रयत्न, चेंडू खाली सुद्धा ठेवलाय, जागेवरती उभी केलं. संजय शेलार ह्या बॅट्समनला पाहतच राहिला. बरोबर चेंडू डॉट कसा काढायचा याचं उत्तर दिलं, याचं प्रात्यक्षिक दाखवलं गोलंदाज मयुरेशने. कारण पायांची हालचाल अजिबात नव्हती संजय शेलारची. हा चेंडू स्क्वेअर कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून 2 फिल्डर 3 फिल्डर धावतायत. हो, एकाने तर टप्पा उडताना पकडलं. त्या दरम्यान एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं. वेगाने, वेगवान गतीने या 2 धावा पूर्ण केल्या ऋषी शेलार आणि संजय शेलारने. जुना जाणता अनुभव ज्यांच्याकडे आहे तो संजय शेलार. पुराणा चावल असं नाव, अशी ख्याती ज्यांची आहे. वावेकर संघाकडून नेहमीच चांगली धुरा सांभाळत असताना संजय शेलारने अनेक सामन्यांमध्ये चांगली ओपनिंग केली. इथे 2 धावाने सुरुवात केली आहे. संजय शेलार ऑफ द मार्क. आता मात्र 2 मध्ये 1 ची जोड होईल. त्याचं कारण की पंच दर्शवत आहेत हा पुढचा चेंडू आहे तो अवांतर म्हणजेच वाईट घोषित केला आणि त्या कारणाने धावसंख्येमध्ये जोडणी झाली आहे. 3 धावा ही पाहतो धावसंख्या गावदे स्पोर्ट्स वावेगर. प्रेक्षक जसे संध्याकाळपासून आले तिथे जागा सोडत नाहीत, उलट वाढलेत. काय प्रेम आहे साहेबांचं. आणि प्रेक्षकांमध्ये जल्लोष पूर्ण. हा जाणारा फटका पण तो लागतो हा चटका. टीम वावेकर संघाला हा लागला झटका संजय शेलारच्या रूपामध्ये. झेलबाद.
डीजे जी साऊंड अँड सर्व्हिस वासीन, खूप सुंदर आवाज, आवाजाची क्वालिटी आणि काळजी सुद्धा घेत असताना दिलीप पाली साहेबांच्या नावाचा गजर करता येते त्यांच्या कलेक्शन मधून. आणि नक्कीच सारा गेला का गाजवले आपल्या कार्याने, कार्याचा ठसा उमटवलाय आणि त्या कार्यामध्ये भर पडली ह्या क्रीडा कार्याची, क्रीडा सेवेची. दिलीपजी पाली साहेबांची स्पर्धा आणि त्यांच्या नावाचा चषक. बॅट्समन इथे आला हर्षल शेलार, त्याला इथे उचली घेणार चेंडू मध्ये बीट केलंय. काय सुंदर झेल टिपला बघितला आपण मिड विकेट मध्ये. काऊकावरच्या आसपास तिथे वैष्णव सज्ज होता, त्याने अगदी स्कायर झेल टिपला आणि पहिल्या विकेटची प्राप्ती केली. बघितलं आपण मयुरेशने या विकेटची प्राप्तीकरण केली आहे. कारण 74चं टार्गेट असताना विकेट लवकर बाद करणं म्हणजे समोरच्या संघावरती दडपण टाकण्यासारखंच आहे. बॅकफुटा जातोय, अगदी स्टंपच्या जवळ गेला, पाय गेला तर पाठीमागे आणि चेंडू सुद्धा बॉलरच्या पाठीमागे जात असताना तिथे विकेट सोडतोय की काय. ओ माय गॉड, हा का प्रकार होता. लेझी पद्धतीने तिथे हर्षल ग्राउंडेड करत असताना पंचांनी तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. तिसरे पंच पाहतील आमचे विशालजी भोईर, विदर इट इज रन आउट ऑर नॉट हे चेक केलं जाईल. पण तो अगदी अशा पद्धतीने थोडस आळस्यनं स्टाईलने बघितलं आपण. बघा हा ड्राईव्ह केलाय, बॅकफुटला जाऊन फेकी झाली मिड ऑन कडून, पण तोपर्यंत बॅट्समन स्वतःला वाचवत नव्हता, बचाव करत नव्हता आणि फक्त हळूवार गतीने तिथे जात असताना चेंडू तर इष्टीला धडकलाय. पण तो आता पाहिलं जाईल पंचाकडून की तिथे बॅट त्यावेळेला ग्राउंडेड झाली की नाही हे पाहिलं जाईल. पाहतायत फलंदाज बाद, इट्स अ विकेट अँड लेट्स क्रिकेट. वा मस्त, मला मागून आवाज आला. त्यांनी सुद्धा बघितलं की अशा पद्धतीने शरीर भाषा हर्षलनी का दाखवली. वन डाऊन आला आणि ही जागा फार महत्वाची असते, विकेट राखून खेळायचं असतं. विराट कोहलीची जागा म्हटली जाते. आधीचा काळ राहुल द्रविडनी गाजवला भिंतीप्रमाणे ऑल ऑफ क्रिकेट आणि त्या जागेवर त्यानंतर स्वतःचा बचाव न करता अशी विकेट फेकली आहे असंच पाहायला मिळालं. पण तो प्रेक्षकाच्या मनात काहीतरी चाललं असेल, आमच्या मनात काहीतरी वेगळं. आम्ही तुम्हाला दाखवलं की तिथे लेझी क्रिकेट नक्कीच झाला, मग ती विकेटची प्राप्ती झाली. 3 धावसंख्या असतात, 2 गडी बाद वावेगर संघाच्या. टार्गेट 74, तिसरी पण इथे विकेट मिळाली आहे. सॉफ्ट डिसमिसल, कॉट बिहाइंड. बॉलर आता पुढच्या चेंडू मध्ये असेल. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज मयुरेश नाही, त्याचं कारण की आधीचा रनआउट झाला, पण तो विकेटचं इथे पतन झालं. चेंडू फ्लाय झाला आणि बॅटला चिंबन घेऊन अगदी विसावला विकेट किपरच्या कवेमध्ये. फलंदाज बाद. कवारी पर्सनॅलिटी आहे जवारी, पॅटर्न उसका लय भारी. आय रुबा बयोला काचा, आय रुबा बयोला काचा. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. साराईला का गाजवायला. सुंदर सुंदर गाणं, गाण्याची रचना, शब्द रचना, शब्दांमध्ये कार्याचा ठसा, कार्याचा लेखाजोखा असं सांगणारं गाणं आणि त्या सोबतीला सुंदर गणित, संगीत, तालमेल चांगला वादकांचा. आणि मात्र इथे स्पर्धेचा तालमेल सुद्धा व्यवस्थित सावरलाय आमच्या कोसल्याच्या वतीने या स्पर्धेमध्ये होतं. या सामन्यामध्ये काहीसा इथे तोल घसरला म्हणू शकतो आपण, तोल गमावलाय वावेगरच्या ह्या संघाकडून. कारण पहिल्या षटक समाप्त झालं, प्रेक्षकांना धावसंख्या 3 गडी बाद 3 वरती, 3 वर 3 गडी बाद. परंतु जोपर्यंत ऋषी शेलार आहे तोपर्यंत वावेगरच्या आशा उंचावलेल्या असतील, तोपर्यंत वावेगरचे प्रेक्षक स्क्रीन बंद करणार नाही, डोळे बंद करणार नाहीये. नवीन षटक सुरू करतोय गोलंदाज. हो हो हो, हाला ऋषी, हाला खुशी, वावेगरची खुशी म्हणजे ऋषी. ठोकला षटकार. सरपंच चषक 2025. गावाच्या इथाचा गावाच्या वाड्याचा दादांना वा वा, ठेवला काय इलाकाचं काय बक्षीस. सांग बघा फटक्यामध्ये दम. नजरेमध्ये कैद करणारा फटका बघा रिप्ले दाखवतात आमचे ओमसाई मुईज. आणि आनंद झालाय ऑनलाईन प्रेक्षकांना फटका बघून. क्लासिकल फटका, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सोडून दिला. लेट द बॉल गो टू द विकेट कीपर. माझ्याकडे संयम सुद्धा आहे, माझ्याकडे आक्रमकता आहे, माझ्याकडे दोन्ही पण बाजू स्ट्रॉंग आहेत. डोक्यावरती बर्फ आहे. आक्रमकता आणि पेशन्स म्हणजेच विराट कोहली. अग्रेसिव्हपणा विथ कूल माइंड, अशा पद्धतीने खेळतोय ऋषी शेलार.
पुन्हा एकदा चेंडू सोडून दिलाय, पुन्हा एकदा आमच्याकडे पंच वळतायत. हा लगोपाठचा दुसरा वाईट. धावसंख्या षटकार पाठोपाठ पुढच्या 2 फुलली आहे 11वर. 6+2 त्या सुद्धा अवांतरने. आणि या षटकामध्ये काहीशी बचावात्मक बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही किती बचाव करणार, तुम्हाला तोंड द्यावंच लागेल मित्रा. संकटाला घाबरायचं नसतं, दूर पळायचं नसतं, सामोरं जायचं असतं. या सामोरं गेलाय. ओ माय गॉड, JSW त्या दिशेने हा तडाखा षटकार. कोसले आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या इताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. क्रिकेट संघांना संधी देणारा, क्रिकेट संघांना संधी देणारा, सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. नक्कीच सारा इलाका गाजवायला नाव कापी आहे दिलीप पालवीच. आणि इथे मात्र इलाका दिलीप पालवी साहेबांचा आहे. मी सुद्धा माझं नाव रोशन करेन हे सांगत असताना खुशीचे फवारे उडवले त्या ऋषी शेलाने आणि त्यांनी लाजवाब फटक्यांची आतिषबाजी सुरू केली आहे. धावसंख्या अगदी खुशीवंत होत असताना खुशालीने पुढे सरकलेली आहे. कचऱ्याची घंटा वाजवत असताना 17वरती 3 गडी बाद. मस्त बॅटिंग, मस्त हिटिंग. हा रन मशीन आहे हा प्रिन्स ऑफ वावेगर. जबरदस्त बॅटिंग करणारा विस्फोटक फलंदाज पुन्हा सज्ज झालाय सामना करण्यासाठी. पुढचा बॉल, कडक शॉट, बॅकफुटला समोर खेचलाय. जसं धनुष्यातून तीर निघावा चेंडू गेला तर तीर कमान स्टाईलने 4 धावांसाठी. झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवारी, पॅटर्न उसका लय भारी. धन्यवाद. इजे नॉन स्ट्राईकला आमचे रिमांड घेणारे पोलीस महाशय आले. रुपेशजी जाधव तो रिमांड मध्ये घेतलाय समोरच्या फलंदाजाने. बॉलरला तो सुद्धा ऋषी शेलारने. कंधेमध्ये बघा बॅट, त्याची जशी गदा खांद्यावरतीच आहे. आधीचे षटक बघितलं आपण की एका बाजूला ऋषी पाहत होता, संजय चाचपडत होता. चाचपडे त्याला मी येणार आहे आणि मी समोर जसं येणार माझा वार पलटवार मी सुरू करणार. आणि सुरू केला आगाज. अजून एक फ्लॅट सिक्सर. ओ माय गॉड, इट्स अ मार्वलस ब्युटिफुल सिक्सर. बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवारी, पॅटर्न उसका लय भारी. प्रेक्षकांनो, कल्याण तालुक्यामध्ये टॉप 10 मध्ये गणना करू शकतो असा हा फिनिशर सुद्धा आहे आणि विस्फोटक फलंदाज आहे. अनेक गावामध्ये रन मशीन आहेत, जसं मुकेश गायकर, कल्पेश केने, तसा हा पाहतो आपण ऋषी शेलार. जबरदस्त अगदी खुशीचे वातावरण निर्माण केले. जसं मी उल्लेख केला की जोपर्यंत ऋषी मैदानामध्ये तोपर्यंत वावेघरचा कोणी पण झोपणार नाही. ओहो, या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मागणी करण्यास सांगले, कारण आधी सांगितलं पंचाने की हा लीगल आहे. ऑर्डिनेशन परंतु इथे रिफर केलंय तिसऱ्या पंचाकडे. हा वाईड असेल की नाही पाहिलं जाईल, परंतु चेंडू सोडून दिला तर ऋषीने हे बघितलं आपण. या चेंडूच्या आधी जो आपण बघितली धावसंख्या ती 27 मध्ये जाऊन ठेपली आहे. पहिल्या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आतापर्यंत या षटकामध्ये धावांचा धोधो पाऊस पडला. 24 धावा जोडल्यात. वाईट बॉल. धावसंख्या 1 पुढे 28 वर. 28 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरं अत्यंत महागडं ठरत असताना प्रेक्षकांना सुद्धा कळलं की ही मॅच हाय स्कोरिंग आहे. आजचा पहिला सामना झाला उद्घाटन, पण तो 70 धावांचा होता. 71चं टार्गेट होतं, इथे 74चं टार्गेट आहे. हाय स्कोरिंग विथ हाय व्होल्टेज वाढवलाय. या ठिकाणी मंत्रमुग्ध करतोय ऋषी शेलार आणि हा ठोकतोय हा चौकार. प्रेक्षक दर्शवता त्या ठिकाणी षटकार आहे. यस ऋषी, वेळ घे जरा, थांब जरा. ओके, पहिलेही जाते. षटकार आहे सर, बरोबर.
कारण तिथे बफर आहे पडदा आणि बाउंड्री लाईनच्या मध्ये, आणि त्या बरोबर पडदा आणि दोराच्या मध्ये चेंडू पडला, षटकार आलाय. कॉन्फिडन्स किती बघा ऋषी शेलारचा. फटका मारला आणि त्यांनी दोन्ही हात वरती केले की हा षटकार आहे सर, नॉट चौकार. धावसंख्या 34 वर. षटकार, चौकार, ललकार, हाहाकार माजवला इथे ऋषी शेलारने. ही त्याची दरकार आहे. ये है ऋषि, ये है खुशी, ये है दम, ये है एटम बम. स्कोरबोर्ड में जितने भी है रन कम, वो करने का दम कम इसमें है. ये ऋषि शेलार में हे जबरदस्त फलंदाज आहे. हा गॉड गिफ्टेड फलंदाज आहे. आई वडिलांचं नाव रोशन करणारा फलंदाज आहे. क्रिकेटच्या प्लॅटफॉर्मवरती वन ऑफ द बेस्ट क्रिकेट मध्ये जी गणना होते तो ऋषी पुन्हा सज्ज झालाय. धावसंख्या 34. पुन्हा चेंडू सोडून दिले. दबाव दबाव दबाव. सर्वांच्या नजरा वेधून घेतल्यात की आधीच्या सामन्यात काय होतं, आधीच्या इनिंग मध्ये काय होतं आणि ह्या इनिंग मध्ये पहिल्या षटकात काय होतं. सर्व प्रेक्षकांनी बघितलं की इतका क्रिकेट बदलू शकतो. पहिल्या षटकात 3 धावा असताना ऋषी एका बाजूला बघत होता, टप्पा कुठे पडतोय, कोण कसा बॉल टाकतोय, मी एका बाजूने बघेन, पण मी त्या बाजूला जेव्हा जाईन, जेव्हा मी तो स्ट्राईक एंडला जाईन तेव्हा मी असा स्ट्राईक करेन की हे स्ट्राईकच करणार. सर्जिकल स्ट्राईक करतोय मैदानामध्ये. पूर्णपणे झकास बॅटिंग करत असताना धावसंख्या पोहोचवली 35 वर. पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू टर्न केलाय, फॉलिंग स्पीड, मी स्वतःला पडून, आणि इथे मात्र आपल्या संघाला पुढे घेऊन जाणार आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या भरून हा खणखणीत षटकार ऋषी शेलारचा. ओ माय गॉड प्रेक्षकांनो, ह्या षटकामध्ये 38 धावा आल्या. टाळ्या वाजवा बॅटिंग आवडली असेल तर. सामना कोणी पण जिंको कोणी पण हारो, तुमची मन जिंकली ना याने, त्यासाठी पुन्हा टाळ्या वाजवा. ठकास माटक बॅटिंग करतो, खतरनाक विस्फोटक फलंदाज, बिंच हिटर. किती नावं देऊ तितकी कमी पडतील. म्हणून हा खुशी आहे, हा ऋषी आहे, ये दम है, ये आटम बम है. स्कोरबोर्ड में जितना भी रन कम है वो सब रन करने का दम ये ऋषी में है. जबरदस्त हा बॅटर आहे. 38 धावा घेतल्या पहिल्या षटकामध्ये, 3 धावसंख्या 41 वरती. आता लक्ष किती माहिती आहे तुम्हाला 74 धावांचं. जिंकण्यासाठी आता 33 धावांची गरज 18 चेंडूंमध्ये. वाट मॅच, काय मॅच बनवली आहे. हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. माझ्याकडे ते हिम्मत आहे, मी हिमतीने खेळणार आणि त्याला किंमत प्राप्त करून दिली ऋषी शेलारने. इथे रुपेजी हलक्याने दिशा देत आहेत. बॅकवर्ड पॉइंटला झेल सोडलाय. हो हो हो, तिथे ऋषी का पोहोचला नाही स्ट्राईकला. ओ ऋषीला अपेक्षा होती. तिथे काय झाले, काय दर्शवते. एक धाव तर आली आहे, स्ट्राईक पण मिळते. बॅकफुटला जाऊन फक्त स्टिअर केलं होतं तिथे रुपेश जाधव यांनी. हा प्रकार घडलाय. बॅकफुटला जाऊन तिथे स्टेअर केलं, चेंडू हवेत उडालाय, झेल. हो हो, इथे सोडलाय की निसटलाय की टाकलाय बॉल. पंच पाहत आहेत, पंच पाहत आहेत. सर थांबा सर, फलंदाज तिथे बाद आहे. झेल घेतलाय, फेकायच्या ऍक्शन मध्ये चेंडू हातातून निसटलाय. ऍक्शन चेक केली ऋषी, आणि तुमचे 12 खेळाडू सुद्धा बघतायत, तुम्ही सुद्धा सर्व लाईव्ह बघतायत. ओम साई न्यूजच्या माध्यमातून कोणी पण बघा. आणि हा महत्वाचा डिसिजन दिलाय कंट्रोल रूम मधून, लक्षात घ्या.
फलंदाज बाद. रुपेशजी बॅक टू द डगआउट झोन. ऍक्शन अशा प्रेक्षकांना तुम्ही बघा आता पुन्हा ती वारंवार रिप्ले दाखवली जातील उमसाई मधून. झेला हातात पडला, हातात ग्रीप काही सेकंद झालाय आणि नंतर चेंडू फेकण्याच्या नादामुळे चेंडू सटकला, निसटला खाली. तर याचा अर्थ असं की खाली खाली पडला, चेंडू खाली ठेवला एक प्रकार असं बघूया आपण, तिथे बघतोय आपण त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे शिक्कामोर्तब केली की तो झेल घेतलेला आहे. एक वेगळा प्रकार घडला मित्रांनो, असं फार क्वचित पाहायला मिळतं. पण तिसऱ्या पंचांनी बरोबर तिथे वारंवार चेक करून सांगितलं की कोणावरती अन्याय होणार नाही याची आपण काळजी घेऊया. आणि आमचे विशालजी भोईर यांनी तो शिक्कामोर्तब केला. विकेटचं पतन झालं. रुपेश परतले. नवीन बॅट्समन मैदानामध्ये संदेश ऑन स्ट्राईक. आणि आल्या हवेमध्ये बॅट फिरली. हॉरिझॉन्टल झोन मध्ये समोर मारायचं होतं बरोबर. आडव्या बॅटचा तिथे प्रयोग केला. आणि ऋषी आता कानमतं देतील की फक्त मला स्ट्राईक काढून द्यायची आहे. ही रणनीती फार महत्वाची होती, कारण जर या षटकामध्ये धावा नाही आल्या तर केजी स्पोर्ट रायते संघ सुद्धा मोमेंटम प्राप्त करेल आणि तो संघ सुद्धा ती क्षमता ठेवतो न हरण्याची क्षमता. हो इथे एक चांगला आवाज, टक साऊंड फ्रॉम द बॅट आणि गोड आवाज. 2 फिटाच्या मधून चेंडू उचली घेत असताना जात असताना तिथे पकडला गेलाय. एक धाव तर प्राप्त झाली. आणि प्रेक्षकांना जे हवं होतं, पाठीराखांना हवं होतं की ऋषी शेलारला तिथे स्ट्राईक पाहिजे, म्हणजे तो आम्हाला मंत्रमुग्ध करेल. एक सिंगल आली. धाव संख्या 42 वर. बऱ्याच वेळानंतर मला वाटतं 3 चेंडू पडले या ठिकाणी गोलंदाज मयूरश कडून, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. सेकंड स्पेल मध्ये आला. पहिल्या षटकात 3 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये इथे मात्र धावांचा पाऊस जसा पडला, पुन्हा एकदा कॅप्टननी मयूरला चेंडू दिला आणि त्याने विकेटचं पतन केलं. परंतु इथे राहिलेल्या 3 चेंडू मध्ये कशा पद्धतीने समाचार घेणार ऋषी शेलार सज्ज झालाय. तात्पर्य इथे धावसंख्या 42 वरती. अजून 32 धावांची गरज जिंकण्यासाठी. 32. ओ हो और पिच स्टेट डाउन द ग्राउंड. काय फटका केलाय, उडवलाय समोर. षटकार स्क्रीनच्या बाहेर. जलकवारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवारी. पॅटर्न उसका लय भारी. लय भारी. बघा हे रिप्ले बघा, ही बॅटिंग बघा. पायांची हालचाल बॅकफुटला गेला, येऊ दिलं ओर पिच आणि जसं पायाजवळ चेंडू मिळाला, टप्पा पडला आणि असं त्याच्यात ठरलं होतं की हा षटकार जाणार आणि हा चटका दिलाय. धाव संख्या पोहोचवली 48 वरती. 40 वरती खेळतोय ऋषी मित्रांनो. ऑन 40 नॉट आउट. ऑन 7 40 + 7 AK-47 अशी बॅटिंग करतोय ऋषी शेलार. वा काय बॅटिंग आहे. पुढचा चेंडू मार्गस्थ होत विकेट. चेंज ऑफ पेस. चेंडूला बाहेर टाकलं, बाहेर निघाला. परंतु तुम्ही बाहेर जाण्याची काळजी घ्या, कारण तिथे आतमध्ये आहे तो ऋषी शेलार मित्रांनो. केजी स्पोर्ट रायते संघ बचाव जितका कराल तितका तुमच्या अंगाशी येणार. तुम्ही अटॅकिंग बॉलिंग करा, प्रवृत्त करा, चेंज करा चेंडू मध्ये. धावसंख्या 49 होती ऋषी. 49. जेवढं त्याचं टार्गेट म्हणजेच आता इथे 25 धावांची गरज. 25 धावांची गरज जिंकण्यासाठी. पुन्हा उडवलाय. आता चेंडू कुठे जातोय ते सांगा. गेला ढगामध्ये आणि चेंडूची झाली गोटी. गोटी नेवे लिंबू. शिक्सर. सरपंच चषक 2025. गावाच्या हिताचा, गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. एकही डॉट नाही मित्रांनो. मी सांगतो ऋषीचे फटके सांगतो. 6 6 4 6 6 6 6 6. मोजा किती 6 झाले. तब्बल 7 छक्के आणि 1 चौका. 7 सिक्सर 1 चौकार त्याच्या ह्या 8 धावांच्या खेळीमध्ये. धाव संख्या 46 नॉट आउट. जे सोडले ते वाईड गेले आणि जे भिडले ते षटकार चौकार झाले. धाव संख्या अब तक 55. 55 ऑन द बोर्ड. काय उल्लेख झाला होता, बरोबर आम्ही अनुमान लावला होता. असं नाही की आम्ही भविष्य वर्तव, परंतु पहिल्या षटकात 3 धावा होऊन सुद्धा ज्याने स्ट्राईक घेतल्या हातामध्ये त्याने पूर्णपणे विपरीत अवस्था निर्माण केली आहे. समोरच्या संघामध्ये भीतीचं वातावरण, भीतीचं सावट निर्माण झाले. असे सामने पाहायला आवडत असतात प्रत्येक प्रेक्षकांना. तो सामना घडतोय या कोसल्याच्या नगरीवर.
पुन्हा टर्न केला, हा पंपोचा प्रयत्न होता, इथे सिंगलची प्राप्ती करेल, हा हुशार बिरबल आहे, चतुर बिरबल ऋषी शेलार चतुर आहे, फार चतुर आहे, त्याला माहिती मला स्ट्राईक मिळेल आता, पाणी पुरवा पाणी पटकन ऋषीला, आणि इथे सिंगल आहे, धावसंख्या अब तक 56 आणि षटक क्रमांक इथे तिसरं समाप्त झालं. 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी इथे 18 धावांची गरज. वा, मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, अरे कुठे नेऊन ठेवली मॅच या ऋषी शेलाने. जबरदस्त मॅच. येस डीजे कमॉन. 12 मध्ये 18. संघांना संधी देणारा सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. हे गावाच्या हिताचं काम करणार सरपंच आमचा लई दिलेदार. 38 लक्की नंबर बरोबरी कुणी नाही करणार. आला स्कॉर्पिओ गाडीवाला, आला कोसले गाववाला. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. नक्कीच नक्कीच. इलाका गाजवायला सरपंच साहेबांच्या कृपेने स्पर्धा आपल्या भेटीस आल्या आणि पाहता पाहता स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये जणू का आपण पाहतो की स्पर्धेची फायनल तर सुरू नाहीये. काय जबरदस्त फटकेबाजी, तुफानी, शब्द कमी पडतील इतकी जबरदस्त अफलातून बॅटिंग करतोय आणि ऋषी खेळते. प्रेक्षकांनो, 9 चेंडूंमध्ये 47 वर चमत्कार होईल, महा मोठा पराक्रम होऊ शकतो या कल्याण ग्रामीण असोसिएशनच्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये. जर 10 चेंडूमध्ये 50 मारली तर मोठा हा विक्रम असेल ऋषी शेलारकडून. आणि 12 चेंडू शिल्लक आहेत संघासाठी, 18 धावांची गरज. काय मॅच आहे. आज शिवजयंती सुद्धा आहे आणि शिवजयंतीच्या निमित्ताने मला एक वाक्य आठवलं छत्रपती शिवाजी महाराजांचं, की मला कुठलाही गड साकार सिद्ध करताना, विजय करताना किंवा गड जिंकताना जर मला कुठला रस्ता मिळत नसेल, आधी मी रस्ता आहे की नाही ते शोधणार, असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे आपल्या मावळ्यांना. पण तुझा रस्ता नसेल तो मला किल्ला सर करण्यासाठी, तर मी स्वतःचा रस्ता स्वतः निर्माण करेन. तसा रस्ता निर्माण केलाय, रस्ता शोधला या ऋषी शेलाने. आता मॅच सुद्धा शोधू पाहतोय. जबरदस्त मॅच बनवली आहे. 74चा टार्गेट असं 30 मध्ये 74 पाहिजे होते. पहिल्या षटकात 3 धावा आल्या, 2 षटकामध्ये झाल्या त्या डायरेक्ट 41. 38 धावा ठोकल्या आणि आता सामन्याचे चित्र बदलले. 12 मध्ये 18 धावांची गरज. आई गावदेवी स्पोर्ट्स वावेगर संघासाठी. केजी स्पोर्ट्स रायते संघ सुद्धा बलाढ्य संघांमध्ये समाविष्ट आहे. परंतु इथे मात्र मी बलाढ्य, मी बली आहे, मी बाहुबली है. ऐसी कोई नहीं गली नहीं है जहाँ पे बाहुबली की बैट नहीं चली है. बैट दिखाना. अर्धशतक ठोकले ऋषी शेलारने. इथे फार मोठा विक्रम स्थापित केलाय. कोसल्याच्या ग्राउंडवरती दिलीपजी पालवी साहेबांच्या स्पर्धेमध्ये ऋषी शेलारने ठोकलाय अर्धशतक 10 चेंडूंमध्ये. साइड है उसका नाम मार्केट सारा केलाई जाम. वन साइड है उसका नाम मार्केट सारा केलाई जाम. नाव टॉप लेवलला त्याचा, नाव टॉप लेवलला त्या. धन्यवाद. सरपंच साहेबांकडून 500 कॅश प्राइज जाहीर झालेला आहे ऋषी शेलारसाठी. त्यांच्या स्पर्धेमध्ये गाजावाजा करतोय आणि का त्यांना सुद्धा आनंद होणार नाही, त्यांना सुद्धा आनंद गगनास मावेनासा झालाय. कारण गगन भरारी षटका ठोकला, त्यांनी अर्धशतक झळकावलं. धावसंख्या पोहोचली 6 ने बरोबर 62 वरती. 12 ची गरज. इथे मात्र मिस टोके. काय मॅच इथे टर्न होईल का. झेल टिपला गेला ऋषी शेलारचा. 53 त्याची वैयक्तिक धावसंख्या, संघाची धावसंख्या 62 असताना इथे मोठा देवमासा गळायला लागलाय. परंतु त्याने त्याची कामगिरी बजावली आहे. तरी टाळ्या वाजवा या विकेटसाठी. ऋषी बॅट दाखवत जा. Yes. करणार नाही कुणी बरोबरी. काय झलक, काय नजाकत, काय बॅटिंग, काय हिटिंग. गेलेला सामना कसा खेचून आणायचा याचं उत्तम उदाहरण इथे सिद्ध केलंय. मी हार मानणारा प्लेअर नाहीये.
मला माहिती नाही माझ्या आयुष्याची स्टोरी काय असेल, परंतु त्यात मात्र एवढं नक्की लिहिलेलं नसेल की मी कधी हार मानली. हार न मानणारा तो शूरवीर ठरलेला आहे, नेहमी ठरवत असतो स्वतःला. विकेटचं पतन झालं, परंतु मित्रांनो इथे सामन्यामध्ये मजा वाढली. 62 धावसंख्या, 12ची गरज. चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये 9 चेंडू, 9-12 समीकरण, नॉट 7-12. 7-12ने अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली आहे. नाही, एक चेंडू अजून जास्त आहे. 10 बॉल आहेत, करेक्शन करा. येस, 10 मध्ये इथे जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. नवीन बॅट्समन आलाय संदेश च्या सोबतीला रोहित आलाय. रोहित इथे सुद्धा चुकी केली आहे. या चुका तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये आणती नाही. इथे चुकी केली मिड ऑफच्या फिल्डरने. ओ माय गॉड, मोमेंटम प्राप्त झालं होतं, लय मध्ये आला होता, लय प्राप्त झाली होती. कारण आपण म्हणतो ना की घर फिरलं की घराचे वासे फिरतात, तशी विकेट पुन्हा आली असती, पण इथे झेल गमावली, झेल निसटला. सामना निसटेल की नाही हे तुम्हाला माहिती, पण इथे मात्र जीवनदान मिळालं. धावसंख्या 64 वर 64. दोन्ही धावसंख्या पुढे उडी मारत असताना गावदे स्पोर्ट्स वावेघर संघाची. वावेघर खडोली परिसरातील बलाढ्य संघ, कल्याण ग्रामीण मध्ये बलाढ्य संघ, दोन्ही पण एकमेकाच्या समोर इथे उभे ठाकलेत. निमित्त आहे सरपंच चषक कोसले या गावची स्पर्धा. ह्या गावाची अनबानशान रजनी क्रिकेटची स्पर्धा. पहिल्याच दिवसामध्ये इथे क्रिकेटचं सौंदर्य लुटतात आमचे लाडके मायबाप प्रेक्षक. 9 चेंडू आता शिल्लक. राऊंड द विकेट, चेंडू खाली ठेवतोय, सुरेख बॉलिंग होते. विकेट कीपर इथे संधीचं सोनं केलंय की काय. पंच तिथे तिसऱ्या पंचांची मागणी करतात. ह्या रनआउट असेल की नाही ह्या गोष्टीसाठी. येस पंच विशालजी भोईर या. काय क्लायमॅक्स, रुजाचे ठोके वाढत चाललेत. ठोकेबाजी केली, धावा ठोकल्या, परंतु इथे सुद्धा केजी स्पोर्ट राहते सांगतो की आम्ही कोसल्याचं हे जंगल, हे मैदान नुसतं बघायला नाही आलो की आम्हाला स्पर्धा सुद्धा जिंकायची आहे. आम्ही पण ती मानसिकतेने आलोय. आम्ही हिंमत सोडणार नाहीये. आम्ही शेवटपर्यंत शर्तीचे प्रयत्न करू. शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं कसं हे छत्रपती शिवाजी महाराज शिकवलंय आणि ते आम्ही ऐकलेलं आहे, ते आम्ही वाचलेलं आहे, ते पाहिलेलं आहे. याचं उदाहरण आपण इथे पाहतोय मैदानामध्ये. 64 वरती हा प्रकार घडलाय. 74चं टार्गेट जिंकण्यासाठी इट्स रन आउट. फलंदाज OUT बाद. भारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवारी, पॅटर्न उसकालाय भारी. आय रुबा बयोला काचा, आय रुबा बयोला काचा. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिली पपालवी. नक्कीच पहिल्या दिवसामध्ये प्रेक्षकांनो असे सामने पाहायला मिळतात. तुम्हाला नाही वाटत की टाळ्या वाजवल्या पाहिजे साहेबांसाठी? टाळ्या वाजवा एकदा दिलीपजी पॉलिस साहेबांसाठी. काय स्पर्धा, हाय स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज बनली आहे. लाईट मॅननी जे हॅलोजन पेटवलेत त्याच्यापेक्षा तप्त झालाय सामना ह्या मैदानामध्ये, ह्या स्पर्धेमध्ये. 74चं टार्गेट असताना इथे विकेटचं पतन होत असताना 8 चेंडू शिल्लक आणि धावा इथे पाहिजे 10. 8 मध्ये 10. पहा हा सामना, 8 मध्ये 10. हा पुढचा चेंडू पहा. चेंडू क्रमांक 5 नवीन फलंदाज आलाय मिस्टर निशांत. निशांतचा निशाणा जर चुकला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. निशांत, विशाल, नॉट निशाल, विशाल बरोबर, करेक्शन, विशाल आहे. विशालला इथे मात्र विशाल फटका मारायची गरजच नव्हती, फक्त चेंडू मिडल करायचा होता. आणि इथे अजून एक तिथे संधी बघितली, पण तो तिथे पंच काहीच दर्शवत नाहीये. तिसरा पंच पण नाहीये. डॉट चेंडू घोषित झाला आणि इथे मात्र आता 7 मध्ये 10. 7 मध्ये 10 सामना शेवटच्या षटकामध्ये नेलाय. हे सुद्धा महत्वाचं ठरलं. एकदा रायत्यासाठी पण टाळ्या वाजवा, रायतेसाठी. केजी स्पोर्ट रायते त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत लढाई कायम ठेवणार, आम्ही झुंज करणार, आम्ही शर्यत सोडणार नाहीये. म्हणतात ना की कठीण काळात सतत स्वतःला सांगा की जोपर्यंत शर्यत संपत नाही तोपर्यंत मी जिंकणार नाहीये असं स्वतःला सांगेन. तो प्रयत्न करेल. इथे झेल टिपणार काय? शेवटचा चेंडू होता हा आणि टिपला झेल. फलंदाज झाला फेल आणि सामना गेला शेवटच्या षटकामध्ये. 6 मध्ये 10 ची गरज. व्हॉट अ मॅच, वा जबरदस्त मॅच. करणार नाही कुणी बरोबरी.
पॅटर्न उसका लय भारी. धन्यवाद डीजे. प्रेक्षकांनो 7 विकेट गेल्यात तरी सुद्धा 7 विकेटही गेल्यात हे सुद्धा विसरून जाऊ नका. 6 चेंडू शिल्लक आहेत. आता 6 मध्ये पाहिजेत 10 धावा. वा देवाचा धावा दोन्ही पण संघाचे पाठीराखे करतायत. युर्शिशेलाने तर पूर्णपणे भिंती पण चढवल्या. चढवायचं बाकी होतं परंतु नंतरच्या फलंदाजाने काहीशी हराकिरी केली. ती तुमच्या अंगाशी आले, अंगलट आले. आता केजी स्पोर्ट्स रायते संघ सुद्धा त्यांचं बोट घुसलंय, हात घुसण्याचा प्रयत्न करतील. ती त्यांची क्षमता आहे आणि अशा क्षमतेनेच खेळायचं असं मित्रांनो. संधी शोधायची असते. संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करायचं असतं. त्यांना संधी मिळाली. ऋषीला बाद केलं त्यानंतर अजून फलंदाज बाद झाले आणि त्या कारणास्तव हा सामना आता समतोल पुन्हा झालाय. आता मॅच न्यूट्रल का बनले? कारण आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि गोलंदाजी मार्गवरती आता सज्ज झालाय. वैष्णवती हा मोठा फटका तडाखा आणि येतोय हा षटकार स्क्रीनच्या समोर. स्ट्रेट आउट द ग्राउंड. सिक्सर. कवारी करणार नाही कुणी बरोबरी. वैष्णव सांगतो की मला माझ्या सहकार्याने जर इतक्या मोठ्या भिंती चढवून दिल्या आहेत तर माझ्यासाठी छोटीच बात आहे कळत चढवायची. माझ्या त्या डाव्या हाताचा खेळ आहे आणि त्याने दोन्ही हाताने फेकून दिला षटकार. पुन्हा ज्या आशा उंचावल्या होत्या रायते संघाच्या त्या आशावरती पाणी इथे टाकलंय ते वैष्णवने. धावसंख्या 6 पोहोचवलीये बरोबर 70 वर. 70. 4 धावांची गरज 5 चेंडूंमध्ये. रिव्हर्सचा पवित्रा घेतलाय. तिथे गॅप शोधली. पॉइंटच्या डोक्यावरून काढायचं होतं. फिल्डर तिथे चेंडू शोधतोय, पाहतोय. त्या दरम्यान वैष्णवला 2 धावा. ओ माय गॉड. चेंडूला शोधतायत. काय शर्यत लागली चेंडू आणि खेळाडूंची बघा. चेंडू निस्तट होता तिथे तुटून पडले होते. अक्षरशः काय क्रिकेट आहे मित्रांनो. का अनोखा खेळ आहे बघा. प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारा खेळ पाहतो आपण. अगदी स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःला जिंकण्यासाठी जीवाचं राऊंड करतायत फिल्डर्स, बॉलर्स, बॅटर्स आल्सो. इथे धावसंख्या 2 पुढे 72 वरती. 4 चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज. मॅच जवळ येऊन ठेपलेली आहे. मॅच जवळ आणून दिली ऋषिशेलाने. त्यानंतर काही विकेटचं पतन झालं. पुन्हा मॅच इथे समतोल बनली होती. रायते संघाला त्याची पकड जी मजबूत करायची होती ती करता आली नाहीये आणि पुन्हा तो इथे सामन्यामध्ये काहीसा पिछाडीवरती गेलाय आणि आघाडीवरती येतो वावेगर संघ. फुल टॉस. खराब चेंडू उडवलाय आणि भिरकावून दिलाय. मॅच विनिंग सिक्सर बाय वैष्णव. अभिनंदन वावेगरचं आणि कौतुक रायतेचं. कवारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवरी. पॅटर्न उसका लय भारी. धन्यवाद धन्यवाद. तर रोहितच्या बॅट मधून हा शेवटचा हिट आला. वैष्णव ते अटॅक केला त्यांनी. सर्जिकल अटॅक करत असताना जे कमवलं ऋषिशेलाने ते गमावू न देता त्याच्यावरती कळत चढवला आणि विजयश्री खेचून आणलीये. निघून तर गेली नव्हती परंतु मॅच मध्ये आले होते पुण्यात रायते संघ परंतु त्यांना नंतर पकड मजबूत करता नाही आली. त्या कारणास्तव इथे वावेघर संघ ठरलाय विजयी आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच अर्धशतक ठोकणारा पहिला विक्रमादित्य आजच्या ह्या दिवसाचा ह्या स्पर्धेचा मिस्टर ऋषिशेला. आणि बॉल द्या प्लीज प्रेक्षकांनो. बॉल देत जा आपण. मॅच बॉल गेलेला देत जा आपण. ऋषी आपण पटकन या. ऋषीने 53 धावा ठोकल्या. 11व्या चेंडूमध्ये तो बाद झाला. 10 मध्ये 53